आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 34। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा या ठिकाणी। परिचय पाहून घ्या पूर्ण, त्यानंतर ऑफिस स्किल्समध्ये जायचं आहे आणि याच्यामध्ये जेवढेही व्हिडिओ दिलेले आहेत तर सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे, सर्व पाहायचं आहे आणि त्यानंतर पुढचं तुम्हाला सेक्शन लागणार आहे, सर्व चेक करून घ्या। तर बघा याच्यात मी पहिलं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा या ठिकाणी आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब आपल्याला फिल कलर अप्लाय करण्यास मदत करेल म्हणत आहे, तर कोणता टॅब आहे बघा, तर फॉर्मॅट टॅब आहे। त्यानंतर बोल्ड पर्याय डॅश डॅश ग्रुपमध्ये सापडते म्हणत आहे, तर बोल्ड पर्याय आपल्याला कशातने आहे बघा, तर फॉन्ट ग्रुपमध्ये आहे। कॉपी आणि पेस्ट पर्याय होम टॅब खालच्या डॅश डॅश रिबनमध्ये सापडतो म्हणत आहे, तर क्लिपबोर्ड आहे। आपण डॅश डॅश टॅब किंवा डॅश डॅश फीचरच्या खाली शेप कलर करू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर फॉर्मॅटमध्ये जाऊन शेप फिल आहे। कॉपी पेस्ट पर्याय डॅश डॅश ग्रुपच्या अंतर्गत येते म्हणत आहे, तर कोणत्या ग्रुपच्या अंतर्गत येते बघा, तर ते क्लिपबोर्डच्या ग्रुपच्या अंतर्गत येते। स्लाइड पॅटर्नचे किती प्रकार असतात म्हणत आहे, तर स्लाइड पॅटर्नचे किती प्रकार असतात बघा, तर याचं उत्तर 9 आहे। आपल्याला टेक्स्ट अलाइन करायचे आहे, आपण कोणत्या टॅब आणि ग्रुप सिलेक्ट कराल म्हणत आहे, तर यासाठी बघा आपण होम टॅबमध्ये जाऊन आपल्या पॅराग्राफ ग्रुप घ्यायचा आहे। आपण शब्दचा साईज हाताने व्हॅल्यूज एंटर करून ॲडजस्ट करू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। आपल्याला स्लाइडचा साईज बदलायचा आहे, त्यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर आपल्याला डिझाईन टॅबवर जाऊन कस्टमाइज ग्रुप घ्यायचा आहे। अलाइन पर्यायामध्ये वेगवेगळ्या अलाइनमेंट पर्याय सिलेक्ट करा म्हणत आहे, तर याचं उत्तर अलाइनमेंट हॉरिझॉन्टली आहे। त्यानंतर सबमिट करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स इथं पाहून घ्या, पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा आणि याच्यातसुद्धा आपल्याला टेस्ट युअर नॉलेजचं प्रश्न दिलेला आहे, तर टेस्ट युअर नॉलेजवर क्लिक करा 2 नंबरच्या आणि याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 10 प्रश्न आहे। आपण आयकॉन सर्च कशा कराल आणि त्यांना कलर कशा प्रकारे द्याल म्हणत आहे, तर याचं उत्तर इन्सर्ट आयकॉन ग्राफिक फॉर्मॅट आणि ग्राफिक फिल आहे। आपल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचे आहेत, कोणत्या स्टेप्स घ्याल म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर घ्यायचं आहे। आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये आपण शेप कसा इन्सर्ट कराल आणि त्याची ट्रान्सपरन्सी कशी ॲडजस्ट कराल म्हणत आहे, तर याचं उत्तर इन्सर्ट शेप फॉर्मॅट बॅकग्राऊंड आणि ट्रान्सपरन्सी आहे। त्यानंतर कोणत्या टॅबमधून आपण आपल्या व्हिज्युअल रिझ्यूममध्ये आयकॉन इन्सर्ट कराल म्हणत आहे, तर कशा प्रकारे करायचं आहे, इन्सर्ट टॅबमधून करू शकतो आपण। इन्सर्ट टॅबच्या खालच्या डॅश डॅश रिबनमधून आपण शेप्स इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे, तर कशातून इन्सर्ट करू शकतो बघा आपण, तर याचं उत्तर इलस्ट्रेशन आहे। त्यानंतर सबमिट करा, डॅश डॅश टॅब किंवा डॅश डॅश फीचरच्या खाली कलर बदलण्याच्या आयकॉनचा पर्याय सापडतो म्हणत आहे, तर कशात नाही बघा, तर फॉर्मॅटमध्ये जाऊन ग्राफिक फिल आहे। आपण इन्सर्ट टॅबच्या खाली असलेल्या डॅश डॅश रिबनमधून टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर टेक्स्ट आहे। आपण टेबल इन्सर्ट केले आहे, आता आपल्याला स्टाईल अप्लाय करायचे आहेत, ते आपण कसे अप्लाय कराल म्हणत आहे, तर कशा प्रकारे करू शकतो, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। आपल्या प्रेझेंटेशनमध्ये पिक्चर ॲड करण्यासाठी आपल्याला डॅश डॅश टॅब आणि डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे, तर याचं उत्तर इन्सर्टमध्ये जाऊन इमेजेस आहे। एका शेपमध्ये इन्सर्ट केलेल्या टेबलमध्ये आपण सेल मार्जिन कसे बदलू शकू म्हणत आहे, तर याचं उत्तर लेआउट टॅबवरील सेल मार्जिन ऑप्शन्स वापरून हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एस आय एमवर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक 2 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, तर इथून स्टार्ट करा। नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि सिम्युलेशन जे बघा याच्यातनी 5 प्रश्न दिलेले आहे।
तर पहिला प्रश्न चालू करायचा इथून. तुम्ही MS पॉवरपॉईंट उघडले आहे आणि तुम्ही पाहू शकता की एक स्लाईड उपलब्ध आहे. होम टॅबमध्ये स्लाईड गट वापरून एक रिक्त स्लाईड जोडा म्हणत आहे. तर त्यासाठी न्यू स्लाईडवर जा आणि एक ब्लँक डॉक्युमेंट इथून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सेव्ह होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. तुम्ही तुमच्या भागीदाराला नवीन बिझनेस प्रपोजल देण्यासाठी एक प्रेझेंटेशन देत आहात आणि तुमचे प्रेझेंटेशन आकर्षक दिसण्यासाठी तुम्हाला बिझनेस प्रपोजलचे चित्र ॲड करायचे आहे म्हणत आहे. तर चित्र ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, पिक्चरवर क्लिक करा, त्यानंतर या चित्राला सिलेक्शन करा आणि इन्सर्ट टॅबवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फॉन्टचा कलर वाचणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात आणि तुम्हाला बिझनेस प्रपोजल या निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू असा बदलायचा आहे म्हणत आहे. तर फॉन्टचा कलर चेंज करण्यासाठी फॉन्ट कलरमध्ये जा आणि यातून स्टँडर्ड ब्लू कलर इथून घ्यायचा आहे आणि आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. नेक्स्ट क्वेश्चन्स. आयकॉन्स शब्दापेक्षा अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये बिझनेस हार्टशेकचा आयकॉन ॲड करायचा आहे म्हणत आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, आयकॉनवर क्लिक करा, बिझनेसवर जायचं आहे आणि त्यातून आपल्याला हँड शेक इथून घ्यायचं आहे आणि ते इन्सर्ट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न. आपण प्रत्येक स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो, ज्यामुळे आपण ती स्लाईड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करा आणि यातनी आपण डेट आणि टाईम टाकू शकतो. अशा प्रकारे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. सिम्युलेशन झाल्यानंतर प्रोसीड बटनावर इथे क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 6 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. तर पहिला प्रश्न बघा. MS पॉवरपॉईंट मधील टेबलचे फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर टेबलचे फंक्शन्स काय आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. इमेजवर एक नजर टाका आणि या प्रेझेंटेशनमध्ये त्यावर काय अप्लाय केले जात आहे ते ओळखा म्हणत आहे. तर काय आहे बघा, पहिले पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर याचं उत्तर पिक्चरच्या स्टाईल्स आहे ते. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. पॉवरपॉईंटमधील इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपमधील मर्ज शेप्स ऑप्शनचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे म्हणत आहे. तर कोणतं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा डॅश डॅश टॅब तुम्हाला कलर फिल अप्लाय करण्यास मदत करते म्हणत आहे. तर कोणता टॅब आपल्याला कलर फिल करण्यास मदत करते. तर याचं उत्तर फॉर्मॅट आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट. आपण मजकूर प्रविष्ट करू शकत नाही, त्यांचे फॉर्मॅट करू शकत नाही म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. त्यानंतर नेक्स्ट. तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये शेप्स इन्सर्ट करण्याकरता दिलेल्या इमेजमधून योग्य ऑप्शन निवडा म्हणत आहे. तर पहिले पाहून घ्या. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. ऑप्शन नंबर बी म्हणजेच 2. त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे. गो टू होमवर क्लिक करा. त्यानंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवायचे तर इथून स्टार्ट करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून स्टार्ट करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाईड इन्सर्ट करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर त्यासाठी न्यू स्लाईडवर जा आणि त्यातून ब्लँक स्लाईड घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोहित खुराना टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट कॅलिब्री करा आणि फॉन्ट साईज 36 करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर पहिले याच्यातनी पाहून घ्यायचं आहे मोहित खुराना नाव कुठं दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर या संपूर्ण नावाला सिलेक्शन करून घ्या. फॉन्टमध्ये जायचं आहे आणि फॉन्ट त्याचा कोणता करायचा आहे, कॅलिब्री करायचा आहे. तर इथून कॅलिब्री फॉन्ट घ्या. साईजमध्ये जायचं आहे आणि ज्यातून 36 साईज इथून घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अडोब फोटोशॉप हे संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याला बोल्ड करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर पहिले याला बोल्ड करण्यासाठी अडोब फोटोशॉपला इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर याला इथून बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला राईट अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर बघा त्यासाठी काय करायचं आहे, ड्रिंकिंग वॉटरला याला सिलेक्शन करून घ्या आणि राईट अलाइन इथून द्यायचे आहे त्याला आणि मग नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रोफाइल टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याला मिडल अलाइन करण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला प्रोफाइल नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला इथून सेंटर अलाइन त्याला द्यायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं अशा प्रकारे. तर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा तर इथून स्टार्ट करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ऑडिओ इनपुट डिव्हाइस डॅश हे आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आहे. विशेष पोर्टेबल डॅश याचा शुद्धलेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात म्हणत आहे. तर याला आपण व्हॉइस रेकॉर्डर म्हटले जाते. व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम कॉम्प्युटरचे ऑपरेशन नियंत्रित करण्यासाठी आणि डॉक्युमेंट निर्माण करण्यासाठी व्हॉइस कमांड स्वीकारतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. विशेष पोर्टेबल व्हॉइस रेकॉर्डर हे शुद्धलेखन रेकॉर्ड करण्यासाठी डॉक्टर, वकील आणि इतर लोक मोठ्या प्रमाणात वापरतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं इरा सेशन कंप्लीट 34 सोडवणं झालेलं आहे.